एक नंबर टेस्ट. कसा आहे रिव्ह्यू काय? एक नंबर भाई, एक नंबर झाली आहे. जेवल्यानंतरची परिस्थिती. बापू बापू मेरी शादी हो गई बापू और ऊपर जाने वाली मुसीबत में नहीं आई मैं बहुत खुश हूँ बापू. चला आता याला राज कुठं आहे? आलाय, वाचलाय ना आतमध्ये? आहे ना, आलाय ना, नक्की ना. अ राज, तोंड दाखव. वा, खूप वर्षानंतर चॅनलवर दिसला असशील. उघड डिकी, चल डिकी उघड. तर आता आम्ही निघालोय साताराला, कारण की प्रसंगात तसा आमच्यावरती आलेला आहे. सांगायला धप्पा पण असा तसा पण नाही, म्हणजे जसा हिरोशिमा नागासाकीवरती अणुबॉम्ब पडला होता त्याच प्रकारे दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता माझ्यावरती राईट टाक. इथून कुठून एवढं फिरून? तर 13 एप्रिलला सकाळी 8 वाजता झोपून उठलो मी, आणि माझ्यासोबतच आला. पहिल्या सकाळी उठलो, व्हॉट्सअप बघायची सवय म्हणून स्टेटस बघितले, आणि स्टेटस बघताना कल्पेश शिंगावले, माझा शाळेतला मित्र आमचा, तर त्याचा स्टेटस बघितला. आणि जो आम्हाला सकाळी सकाळी उठल्यावरती जो एक धक्का बसला, पहिला फोन माझा सौरभला गेला, तर तो त्या झोपेत होता. 3 ते 4 फोन केले, त्याचा रिस्पॉन्स नाही. ऋतिकला केला, ऋतिक कुठे गेला? का आंघोळीला गेलेला ना तू? हा, झोपलेला की आंघोळीला गेलेला. आणि राजला गेला, तर राज लेक्चर मध्ये बसलेला कॉलेजला, कंटिन्यू फोन करतोय, नाही. सौरभचा नंतर फोन आला, सौरभला बोललो व्हॉट्सअप स्टेटस वर, आणि सौरभला हाईड केलेला होता. पहिलाच स्टेटस हाईड केला होता सौरभला, म्हणून सौरभला स्क्रीनशॉट पाठवला, आणि तो स्क्रीनशॉट मी इथं लावतोय. तर त्याच्यानंतर मग आम्हाला ते खरंच वाटत नव्हतं की जे हे खरं आहे की खोटं आहे ते. त्याच्यानंतर त्याला फोन केलेला, तर कन्फर्म झालं की हे खोटं आहे. तर फायनली अचानक भयानक 2026 मध्ये कल्पेशचं लग्नही ठरलेलं आहे. वाटलं नव्हतं एवढा लवकर होईल कल्पेशचं लग्न, म्हणजे वाटलंच नव्हतं होईल असं. कल्पेशच्या घरच्यांनी केलं. एक बोलतात ना की जाऊ दे, असं ते त्याचं पण होऊन जाऊ दे चांगलं. आता चांगलं आहे, चांगली मुलगी भेटली आहे, आणि आता आम्ही निघालोय. तर आजचा हा प्रवास साताराचा, ऋतिक, मी, राज आणि सौरभ असे 4 जण आम्ही निघून जातो. वेलकम टू यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे, मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर आम्ही आता जॉईन झालोय. आणि अजून तरी आताशी सुरुवातच झालेली आहे, म्हणजे आता अशी पनवेलच्या पुढं, पनवेल सोडलेलं एक्सप्रेसवेला जॉईन झालोय आम्ही. अजून कल्पेशला फोन केला होता, झोपला होता भाव. आता नाश्त्याला पैसे पाठवाल तेव्हा आम्ही नाश्ता करू, त्याला परत एकदा कॉल करून विचारू काय सोय करतोस आहे. आणि आता जो मिसिंग लिंक नवीन झालेला आहे चालू, त्याच्यावरून आम्ही जाणार आहे. ट्राय त्याच्यावरूनच चालू आहे, कारण की मॅप वरती लोकेशन मध्ये दाखवत आहे. तर आता बघू कुठून काय रस्ता आहे, कसा काय झालं. आताची जॉईन तर झालोय, आणि अजून भरपूर टाइम आहे तरी मिसिंग लिंकला. मिसिंग लिंक नाव का पण असं रे? नाव का असंच नाव काय? आपले उद्धव ठाकरे साहेबांना विचार, त्यांनी नाव दिलंय. वरून गेला तो लेफ्टने गेलाय तो खंडाळा घाट, आणि हा जो रोड जातोय तो मिसिंग लिंक. फक्त बस आणि 4 व्हीलर, मोठ्या गाड्या घाटावरूनच जातात अजून. तू तिथून हात काढ म्हटल्या. कनेक्टिंग लिंक टनल मध्ये, वेलकम टू कनेक्टिंग लिंक. आतमध्ये ही एंट्री. वाटतं बघ काय, गाड्या चालवली ना. वाटतं बघ ना काय आपला, हा तो आपला मरीनचा आहे बघ आतमधला, कोस्टल रोड. कोस्टल रोड, हा कोस्टल रोड. आवाज बघ असा बोलतोय. पुढे आता येईल ना तेव्हा तुम्ही
टनल मिसिंग लिंक. आवाज काय एवढा येतोय? नाही रे, हे खिडकी उघडी आहे. खिडकी उघडी आहे ना. ते कधी स्टार्ट वाले अजून एक बोगदा लागला. हाच आहे, हाच. हा बर. म्हटलं उभी काढतो व्हिडिओ. म्हटलं तू उभी काढ. मिसिंग टनल लिव्हिंग हायवा कसला. लिंक झाला आणि त्याच्यानंतर 6 किलोमीटरने एक्झिट आहे. तोपर्यंत आतमध्ये अंडरग्राऊंड एवढा मोठा वाटतं. 80 स्पीड लिमिट आहे आतमध्ये. व्ह्यू गेले लोकांचे बाहेर असे पावसातले. हा. टाइम किती वाचतो. तुला पूर्ण घाट चढून हे करायचं होतं तर सरळ सरळ. खोदून काढलंय. इकडे लावला पाहिजे म्युझिक रोड. बंद केलं. पण आवाज कसा येतो रे, कुठून येतो? स्पीकर असणार ना साईडला लावलेले. ती जर्मन्यांची टेक्नॉलॉजी होती. अरे रोडचा आवाज तू गाडीवरतून चाललास ना, हा. त्या स्ट्रिप्स असतात. त्या स्ट्रिप्स वरतून गाडी गेली की एक एक स्ट्रिप वरतून जशी गाडी जाईल तसं ते म्युझिक वाजत राहायचं. ती म्युझिक वाजते हा. पण ते आवाज हवेमुळे ते तसं ऐकायला येतं की काय, म्हणजे स्पीकर असेल ना त्याच्या बाजूला लावलेला. म्युझिकली आहे ना. एवढा खर्च करून लावलं काय फायदा झाला? त्यापेक्षा खड्डे त्यांनी रिपेअर केले. खड्डे रिपेअर करा बरं झालं. ते करण्यापेक्षा. मुंबईमध्ये गरजच नाही रे असले काय करायची. तुम्ही खड्डे नीट करा पहिले. मुंबईची डेव्हलपमेंट झाली थोडी बस झाली आता. तर इथे कोस्टल रोड एक नंबर आहे. कुठे कनेक्ट होऊन लगेच संपतं ना, समजत नाही. बँड्रावरून तू एकदा चढलाच की डायरेक्ट सीएसटी ला कधी येतो समजत काय झालंय ते वरळीला. कुठला ब्रिज कुठं गेला काय काय कळतंय. कुठला ब्रिज कुठं जातो कुठून काय झाल्यासारखं कळतं. वाटतं रे असे गोल रस्ते ते बघून. दुबई मध्ये नाही हा तसं. तसे रस्ते. कधी कुठला ब्रिज कुठून कुठं जातो ना, त्याच्यावरती नाव बिव पण काय टाकलेलं नाही. एअरपोर्टला होतो. कुणाला गेलेला सोडायला? आणि मामांना सोडायला गेलेलो. एक्झिटला पण आहे की नाही ते. इर्टिगाचे सगळं हे झालं की नाही सगळं. हे वर्ष नाही 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 ह्याची इथं नाही. तो एकच आहे. एकच होता. एकच आहे तिथे. आपला तो कोस्टलचा किती 3 किलोमीटरचा आहे टनल अंडरग्राऊंड. डायरेक्ट ऊन बघ असं आलं. किती किलोमीटर वाचलं ह्याच्यामुळे या लोकांचं? भरपूर. किती माहिती नाही पण भरपूर वाजले. इकडेच जॉईंट होतात ना. हे गेलाय घुसलाय हो कुठं तू. वर घुसलाय. झोपेत होता की काय? स्पीडनी कुठून घुसलाय तू? इकडून? तिकडून नाही रे. तिकडनं. तिकडून आला एवढा घुसलाय? डायरेक्ट वर गेलाय. फाक. पलटी नाही गाडी झाली ती बघ.
अशा प्रकारे पुण्यामध्ये आमची झालेली एंट्री आणि मिसिंग लिंक मुळे भरपूरच काहीतरी आम्ही टाइम 12चे. मिसिंग लिंक मुळे भरपूरच काहीतरी टाइम वाचला, कारण की आम्ही ज्या अंदाजात होतो की भरपूर टाइम लागेल, पण मिसिंग लिंक मुळे भरपूरच एक टाइम आमचा वाचलाय. कमीत कमी अर्धा तास. नाही रे जास्त. 45 मिनिट्स वाजते. हा जा वरती उडून जा आता. आणि आता आम्ही नाश्त्यासाठी हॉटेल शोधतोय आणि पुण्यात सगळं बंद आहे. वाजलेत किती? 8:54. 8:54 वाजलेत. 8 वाजून 54 मिनिटं, पण अजून सगळे हॉटेल आणि सगळे बंद आहेत. तर आम्ही कंटिन्यू अजून पुढे पुढे जातो. तिकडे. सेक्स प्रॉब्लेम. जाऊया कल्प्याला घेऊन जाऊया. आतमध्ये शिरतोय आम्ही नाश्त्याला, पण पुन्हा सगळं काय बंदच दिसतंय आम्हाला. अजून आपण एकदम आतमध्ये नाही हे आलो. दुपारचं काय करायचं सौरभ? काय? दुपारचं आधी आता तिथं पोहोचलो. त्याला सगळं एकूण एक दुकान बंद. 9 वाजले तरी. कभी दादर आ जाओ. दादर काय यार, मुंबईला रात्री लॉट मध्ये 2-3 वाजता तुम्हाला मला हवं ते चालेल सगळं. का? कुठलं तेच बघितलेलं ते मी ना. नाही तर बघू. फायनली एक आम्हाला हॉटेल चालू भेटलं आणि बऱ्यापैकी चांगलं हॉटेल आहे असं. श्रीराम वडापाव मिसळ. अरे सगळं पण सगळं म्हणजे सगळं. एक नॉर्मल मिसळ आणि ह्यानं या धरपाटने मागवला ना मसाला डोसा. इथे येऊन पण मसाला डोसा खायचा तुला? नाही टेस्ट करेल नाही तुमच्यातली पण. तर झाला आमचा नाश्ता करून. आता हे दोघं चहा पित आहेत. मी आणि ऋतिक होतो. आम्ही ऋतिकने मसाला डोसा मागवला आणि तो शेवटी आला. एवढी वाट बघायला लागली. टेस्ट होती. एवढा श्रीराम वडापाव. अक्षरशः सगळं बंद. म्हणजे अजून पण म्हणजे बँका पण आता सेकंड सॅटरडे बँका बंदच असणार, पण बाकीचं पण आहे ते पण सगळं बंद आहे. आता हळूहळू चालू होतंय. आणि ज्या हिशोबात आम्हाला वाटलं की 5-6 तास लागतील, पण ते नाही, कारण की मिसिंगमुळे भरपूर 1 मिनिटं वाचली आमची. अशा प्रकारे आमचे परम मित्र म्हणजे भावी नवरदेव, त्यांचं मंगल परिणाम हे लवकरात लवकर होणार आहे. अशा मित्र आमचा म्हणजे कल्पेश, त्याच्या गावात आमचं स्वागत झालेलं आहे. सातारा. वेलकम टू सातारा. किडगाव एंट्री. कुठं आहे नवरदेव? कुठं आहे? त्याला बोल बाहेर तरी ये. डायरेक्ट त्याच्या घरात गाडी जाते ना रे राज. हं. शॉप आहे. अरे पण घरात सांगतात की नाही, मित्र येतात माझे. अरे ह्याचे पैसे द्यायचे होते ना अब्दुलचे भाई. कुठे चाललाय? कल्पेश आला. कल्पेशला घेतलेला आहे आम्ही आता अशा प्रकारे. घेतलेला आहे म्हणजे तो आलाय, त्याला गाडीत घेतलेला आहे असं सांग. हे बघा इथे काय सीन झाला माहितीये. आम्ही 20 मिनिटं झालो पहिल्यापासून येऊन थांबलो होतो इथे मंडपात. आणि ह्या कोणी ओळखीचे खुरचोड नव्हते. माणसानं घरात सांगितलं नाही की सांगितलं पण मित्र नव्हतं. येत आहेत, तर येतील तर बघा. आणि हा जाऊन बसलाय बाजारला. कुठे गेला होता? साताऱ्याला गेला होता. दाढी करायला दाढी गेले. करायला. गेले 3 दिवसापासून तर दररोज आणि- दाढी करायला. आणि ह्याची दाढी बघायची. दाढी बघा, ही दाढी करून आलेला आहे. अरे अरे मग आपण सकाळपासून घरी अरे दे राजवर ते बघ पाणी आणलंय पाणी घे. एकच ते लागतंय भाई माझ्या डोक्याला. वाकून चाल ना. एक नंबर आहे. तुषार बोलतो. तुषारला मी त्या दिवशी गेलो ना लग्नाच्या समोर. तुषार बघ मला असं बघते. अफजल खान वाटतो. बोललो आता काय बोलू. तो उठला बघ. चल आपण त्यांना हे करू. फीलच वेगळा. त्यांच्या दोघांना हे पकडणं असं. ना तुझा फोटो काढतो. नको जायचं याच्या अंगावर. नाही अरे मग आम्ही पण लावतो ना. हात लावायचं तू दाखव तरी. माझ घोड्यावरती कसा बसणार? बाईला हात ना. हे बघ. अरे मारते काय? मग काय? डोकं दिलंय तिने. ऐक
तो आहे रे तो. हा ते मध्ये हे तो कर. ना हाय खाय ए किसू नको रे, न घाबरता पुढे जा. हॅलो 10 मे 2026 रोजी इंगावले म्हणजे कल्पेश इंगावले यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. संपूर्ण इंगावले कुटुंबाकडून सगमस्त ग्रामस्थांना निमंत्रण, आग्रहाचे आमंत्रण. 10 किलो सोने वाटप. कल्पेशच्या लग्नाच्या निमित्ताने निमित्ताने इथे सर्वांना 10 किलो सोने वाट. तुमचं काय नाव नोंदणी करावं. किती वाजता घोड्यावर बसन? घोड्यावर किती वाजता बसवणार आहे? घोड्यावरती किती वाजता? मागचा view. कैसे बताऊं किस तरह से पल पल मुझे तू सताती, तेरे ही सपने लेकर के सोया, तेरी यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा. हिंदी बघू. काय फालतू बोलू नका त्याच्यात. तूच बोलू नको. तुझं तोंड पातळ आहे. हा तू बोलू नको कल्पे, तू ऐक ना. अशा प्रकारे इथे तुझ्यासाठी मेहंदी एका काढण्यात प्रेमाचं आलेली गाणं आहे. बोलतोय आम्ही. कल्पेश अँड वहिनीचं वैष्णवी. नाव वैष्णवी. आणि इकडे विके भाई. विके भाई आपला रेडी आहे. हा बाई. ए भाई पप्पी घे हाताची पप्पी घे. याला कुठे ते गाणं घेतो ना. ते पण घे. बाबा बघते की नाही? काय करू बाबांना? कल्प्या नाच गे. बाबांना बोलव रे, बाबांना बोलव. तर आता आम्ही साताऱ्यात जातोय, कारण की उद्याची तयारी आणि संध्याकाळची तयारी म्हणून काय थोडं सामान फार घ्यायचं आहे आणि ते घेऊन आम्ही परत येऊ. तर आता ह्या एक नंबर वातावरण फुल सोय मस्त निवांत केलं नाही यांना. म्हशी फुल एक वेगळाच असं वाटतंय रे. त्याची व्हिडिओ काढा आणि ते गाणं टाक गावात. अरे पण तिकडे कर, मध्ये कर, मध्ये. हा थांब बरोबर कर. बोल ना शेवटच्या आधी. अरे बोल. भाऊ म्हणतील काय मारामारी करते. नवऱ्याला मारतो. हे बघा नवरा आहे ना. दुपारचं जेवण आणि काय व्यवस्था केलं नाही. मांडलं थाली बिली पूर्ण एकदम पद्धतशीर. अळणी, रस्सा, चिकन, रोटी, सोनकढी, रोटी. काय रिव्ह्यू येतो बघू. कल्पेश आहे. साधारणतः नाद नाही करायचा. एक नंबर. एक नंबर टेस्ट. कसा आहे रिव्ह्यू काय? एक नंबर. भाई एक नंबर झाली आहे. हे होते पाहिजे सांगा मला तर नको. मजा आली. जेवण झालं आणि आता आम्ही साताऱ्यात खनाळी असा हा जो एरिया आहे तिथं आलो आहे. कारण की प्रॉब्लेम असा झाला की जो सौरभला आम्ही सौरभने जो घेतला नव्हता कुर्ता, तो इथं येऊन ट्राय केला आणि तो त्याला झालेला नाही आहे. वेळेअभावी आता आम्हाला इथंच घ्यायला लागतं, कारण की त्यानं काल घेतलं, ते घाई गडबडीमध्ये वाटतं त्यानं उचललं आणि घेतलं नाही. आणि आत्ता आम्ही साताऱ्यात येतो आहे आणि साताऱ्यात आल्यावर जातो त्याला कुर्ता घेतो. आता गाडी इथं पार्क करता येते आणि त्याच्यानंतर इथं हे दुकान आहे. आता ह्या दुकानात जाऊन आम्ही आता कुर्ता घेतो. बघू काय कसं होतं. जेवल्यानंतरची परिस्थिती. ए राज उठ. अरे गेंड्या उठ ना. झाला घेतला ना कुर्ता भेटला. हे फोटो पण घे रे. झालं आमचं घेऊन सौरवला कुर्ता आणि आता राज आणि हे मागं झोपलेत, कारण की ह्यांना जेवण आहे भरपूर झालंय. सौरभ आणि मी आम्ही आता निघालोय जायला घरी
जाऊन मग आम्ही फ्रेश आणि येऊ आणि मग संध्याकाळच्या ब्लॉगला सुरुवात करू की काय कसा कार्यक्रम असेल. आणि हा ब्लॉग इथंच एंड. तर मुंबई ते पहिल्यांदा सातारा त्याच्यामध्ये प्रवास, जेवण, काय कसा वावर, काय कसं होतं सगळं या ब्लॉगमध्ये आहे. ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढंच बोलून इथंच थांबतो आणि पुन्हा एकदा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.